अमर अमर आज आम्हाला एकच माहिती आहे, आमची निष्ठा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार। त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठचंही असू दे, आम्हाला काय फरक नाही पडत। आम्हाला एकच पाहिजे, शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे। पण तुम्हाला आज मी सांगतो, हातात क्रांतीचे मशाल घेऊन आणि विजयाची तुतारी वाजवत आम्ही आजपासून निघाले आहोत। त्यामुळे शत्रू गटाचे जे कोण असतील ना, जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत, जे आमच्याशी लढाईचा विचार करतात, त्यांना सांगतोय की सांभाळून राहा, उगाच जिद्द पकडू नका, नाही तर कपडे सोडून पळायची वेळ तुमच्यावर। कारण ही टीम शरद पवारांची आहे, ही टीम महायुतीची आहे आणि महायुतीची टीम एक महाराष्ट्राचं वैभव भारत जिंकायला निघाले आहेत। कारण आमच्या बरोबर शरद पवार साहेबांसारखा भारताचा नेता आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारखा खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचं आमच्याकडे आहे, ते घेऊन आम्ही निघाले। आम्हाला कोणाची चिंता नाही, कसली भाईबिडा नाही, आम्ही कुठेही विकले जाणार नाही, कारण आम्ही निष्ठावंत आहोत। आमची एकच आहे, आमची निष्ठा शरद पवार। तुमच्या समोर बोके 50 खोके कानेक मध्ये तुम्ही वाचले नाही का, ठाणे शहरात लागलेले बॅनर बिनर बदले, तुम्हालाही माहिती आहे बोके बिके कोण आहेत, काय आहेत ते। त्यांना आम्ही करणार, आमच्याविषयी जे लढणार, जे शरद पवारांशी संघर्ष करणार, जे शरद पवार पक्षाची संघर्ष करणार, त्यांना आम्ही काढणार। ते कोणी असू दे, वाघ असू दे, मांजर असू दे, कोणी असू दे, आम्हाला काय फरक नाही पडत। आमची बदक असू दे, आमची निष्ठेची लढाई आहे आणि निष्ठावंत आणि तत्व घेऊन आम्ही लढाईला निघालेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे मानवंदना देऊन आज तुतारीची सुरुवात केली। काय वाटतं, लोकसभा निवडणूक पाहता इथं सुरुवात झाली का? या लोकसभेची सुरुवात आम्ही आज बिगुल वाजवला आहे युद्धाचा, की आम्ही युद्धात लढायला तयार आहोत। तुम्हाला माहिती नसेल, माहिती किंवा असेल सुद्धा, इतिहास वाचला असेल, मी वाचलेला आहे। ज्या वेळेला लढाईची सुरुवात व्हायची ना, त्यावेळेला सुरुवात तुतारी वाजायची आणि विजय जल्लोष जेव्हा व्हायचा, हा तर तुतारीनेच व्हायचा। ही तुतारी आम्ही आज विजय जल्लोषी आज वाजवून टाकलेली आहे। थँक्यू।